मी आमच्या पक्षाच्या वतीनं आपण या पत्रकार परिषदेला आला याबद्दल सर्वप्रथम आपलं स्वागत करतो। आणि आज आपल्या देशाचा संविधान दिन आहे आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं देखील मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च न्यायालयाचा एक अतिशय महत्त्वाचा निकाल आलेला आहे आणि त्या निकालामध्ये आपल्या संविधानामधून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द वगळावे अशी जी एक याचिका करण्यात आलेली होती, भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांच्याकडून करण्यात आलेली होती, ती याचिका फेटाळून धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे आपल्या संविधानाचे अंगभूत भाग आहे असा निर्वाळा हा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला आहे। आज आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सोलापूर जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये बसलेले आहोत आणि संविधानामधल्या समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन तत्वांच्या बद्दल आमच्या पक्षाला जी आस्था आहे आणि जी निष्ठा आहे तेवढी निष्ठा इतर पक्षांनी देखील दाखवली पाहिजे असं आमचं मत आहे। एवढं फक्त मी प्रस्तावित या निमित्तानं करतो। संविधानाची नुसती त्यामध्ये जे शब्द आहेत ते शब्द नुसते म्हणून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षामध्ये जीवनामध्ये उतरले पाहिजे, राजकीय जीवनामध्ये उतरले पाहिजे। आणि ते राजकीय जीवनामध्ये उतरण्याचं जे अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो तो म्हणजे आपल्या निवडणुका या संविधानाचा आत्मा राखणाऱ्या आणि बलशाली करणाऱ्या असल्या पाहिजे। कोणत्याही अर्थानं संविधानानं जे काही घालून दिलेले नीती नियम आहेत ते नीती नियम ओलांडणार नाही, त्यांचं काटेकोर पालन करील अशा पद्धतीने जर आपण निवडणुका करू शकलो तरच आपण पुढे संविधानाचं राज्य आहे असं आपण म्हणू शकतो। लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतर आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकांच्या मध्ये ठिकठिकाणी या अशा संविधानिक तत्वांचं उल्लंघन हे जाणीवपूर्वक अनेक ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि सोलापूर मध्य हा जो विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही आमचे पक्षाच्या वतीनं माजी आमदार नरसय्य यादव मास्तर यांची उमेदवारी दिलेली होती आणि त्या दृष्टीनं आम्ही सर्वजण प्रचार करत होतो। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचा ठोस आरोप आहे की या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराकडून आणि त्या उमेदवाराच्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक लोकशाहीची पायमल्ली करणारं, लोकशाही अधिकार तुडवणारं अशा पद्धतीची पावलं उचलली गेलेली आहेत आणि त्यांनी आचारसंहितेचा अतिशय गंभीर जाणीवपूर्वक भंग केलेला आहे। त्याची काही मोजकी उदाहरणं मी आपल्यासमोर देतो आहे। आमच्या पक्षाच्या वतीनं ही जी घडलेल्या घटना आहेत त्या घटना या निवडणूक यंत्रणेकडे आम्ही सादर केलेल्या आहेत, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत। त्यापैकी एक घटना जी आहे ही घटना 13 नोव्हेंबर रोजी घडलेली घटना आहे। भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्व भागामधल्या दत्तनगर मधल्या मंदिरात सभा घेण्यात आली। हा आचारसंहितेचा केलेला भंग आहे, हा जाणीवपूर्वक केलेला भंग आहे, अनवानानं घडलेली गोष्ट नाही आणि त्यामुळे तो गुन्हा दाखल झालेला आहे। आम्ही त्याबद्दल तक्रार केली, आमच्या अनिल वासव यांनी त्याबद्दलची तक्रार केलेली होती। तो गुन्हा जोखलदार आणि त्याच्या भरारी पथक प्रमुखाकडून तो गुन्हा दाखल करण्यात आला, आपण समजून घेतलं पाहिजे। दुसरं अतिशय गंभीर अशा पद्धतीनं निवडणूक प्रचार संपला। तो संपल्यानंतर 18 तारखेला रात्री एका ठिकाणी
कमटम वसाहतीमध्ये रायबरू कमटम यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या वतीने 1200 ते 1500 लोकांचं जेवण तिथे शिजवलं जात होतं. प्रलोभन, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावरती तिथे जेवणावळ केली जात होती आणि ती भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ केली जात होती. तो जो काय आचारसंहितेचा भंग आहे त्याच्याबद्दल देखील तक्रार करण्यात आली आणि काही बाबतीमध्ये भरारी प्रमुखाकडून गुन्हा त्या बाबतीमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. हे कमी म्हणून ठीक आहे. आचारसंहितेचा सर्वात गंभीर असणारा गुन्हा हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून करण्यात आला आणि तो म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होतं आणि पहाटे 2:37 प्रसार माध्यमांच्या वरती एक पत्रक प्रकाशित करण्यात आलं आणि त्या पत्रकामध्ये प्रसार माध्यमांच्या वरती आपलं सोलापूर नावाचा जो काही ग्रुप आहे त्या आपलं सोलापूर या ग्रुपवरती अखेर आडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर या नावाचं आणि त्या प्रकारचा मजकूर असलेलं पत्र हे आमचे उमेदवार कॉम्रेड नरसय्य आडम मास्तर यांच्या नावासकट यांच्या फोटो सकट हे त्या प्रसार माध्यमामध्ये पत्रकाच्या स्वरूपामध्ये हे मुद्रित करण्यात आले. हा रात्रीच्या अंधारात केलेलं हे कृष्णकृत्य हे कृष्णाची पूजा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून आणि त्यांच्या यंत्रणेकडून करण्यात आलेलं आहे. हे 2:37 वाजता लक्षात आल्यानंतर 3:35 अनिल वासोनी यांनी आमचे ॲडव्होकेट अनिल सदस्य आहेत आणि निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांना समजल्यानंतर 3:35 इतका गंभीर एक उमेदवार, एका राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार, 3च राष्ट्रीय पक्ष आपल्या देशामध्ये येतात, एका राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार, त्या राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्र राज्य समितीचे ते दीर्घकाळ सचिव म्हणून त्यांनी काम केले, 3 वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले आहे. एवढंच नव्हे तर या राष्ट्रीय पक्षाच्या केंद्रीय समितीचे ते दीर्घकाळ सदस्य राहिलेले आहेत आणि त्याच्याबद्दल या प्रकारचा अशा पद्धतीचा खोटा बदनामी करणं, निवडणुकीच्या ऐन तोंडावरती रात्री दुसऱ्या दिवशी मतदान असताना मतदानावरती या पद्धतीचा प्रभाव टाकण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक हे जे कृत्य करण्यात आलेलं आहे हा आचारसंहितेचा भंग आहे. ही बदनामी आमच्या उमेदवाराची आहे, ही बदनामी आमच्या नोंदणीकृत राजकीय पक्षाची आहे आणि त्याहीपेक्षा जास्त ही मोठी बदनामी मतदारांची आहे. ज्या मतदारांना त्यांना मत द्यायची होती त्या मतदारांना अत्यंत खोटी, विपर्यस्त आणि अवमानकारक अशा पद्धतीची ही जी काही माहिती आहे ही माहिती प्रस्तुत करून मतदारांना ची दिशाभूल करण्याचा आणि त्यांचा योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे, आपण जर पाहिलं मतदानाचा माहितीच्या आधारे तो अधिकार बजावण्याचा हा मतदाराला घटनेने दिलेला अधिकार. अशा ठिकाणी योग्य माहिती जी आहे ती योग्य माहितीच्या ऐवजी अशा पद्धतीची अत्यंत चुकीची, अत्यंत विपर्यस्त, अत्यंत खोडसाळ, अत्यंत बदनामीकारक अशा प्रकारची माहिती ही प्रसारित होते. ही प्रसारित झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं आद्य कर्तव्य होतं
ज्याच्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे, जे करण्यासाठी म्हणून हे अधिकारी नेमलेले आहेत, कायद्यानं नेमलेले आहेत, त्यांचं कर्तव्य होतं तातडीनं ही खातरजमा करून तातडीनं त्याच्यावरती कारवाई करणं. ज्यावेळेला उमेदवार स्वतः सांगताय, त्यावेळेला उमेदवारांचा पक्ष सांगतोय की आम्ही हे केलेलं नाहीये, आम्ही तक्रार दिलेली, रिसर तक्रार दिलेली आहे, त्यांचं कर्तव्य होतं तो जो संदेश जो काही मिळत होता तो संदेश ताबडतोब थांबवतो. व्हॉट्सअपवरती इकडे तिकडे किंवा फेसबुकवरती एखाद्यानं मी माझं मत व्यक्त केलं तर फेसबुकला आदेश करून ते माझं मत काढून टाकायला लावलं जातं. ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाला वाटतं की आपल्या बरोबर नाहीये. पण हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचं जे कर्तव्य करणं गरजेचं होतं. आमचा स्पष्ट आरोप आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक त्याच्यावरती कारवाई करायला विलंब लावला. 3:30 वाजता त्यांच्याकडे गेलेला असताना त्यांनी किती वाजता दूर केला याची माहिती पत्रकारांनीच त्यांच्याकडनं घ्या. दूर केला का नाही ते जे विशिष्ट खात्यावरनं आलेलं होतं ते खातं जे आहे ते खातं त्यांनी काय केलं याच्या संबंधीची उत्तरं ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या यंत्रणेनं, मला वाटतं पोलीस कमिशनरांच्याकडे आपण तक्रार केलेली आहे, कलेक्टरकडे आपण तक्रार केलेली आहे, सर्व यंत्रणांच्याकडे आपण तक्रार केलेली आहे. आणि असं असताना देखील मतदान चालू असताना दुपारी 1:30 वाजेपर्यंत त्याच्याबद्दल या सगळी यंत्रणा अजिबात त्यांनी काही केलं नाही. आमचा आरोप आहे, आमचा स्पष्ट आरोप आहे, ज्यांच्यावरती निवडणूक ही फेअर अँड फ्री पद्धतीने घेण्याची जबाबदारी आहे, न्याय्य वातावरणामध्ये, मुक्त वातावरणामध्ये, निर्भय वातावरणामध्ये घेण्याची जबाबदारी आहे, ती जबाबदारी यांनी जाणीवपूर्वक पार पाडलेली नाही. त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराला लाभदायक होईल अशा पद्धतीची कार्यवाही त्यांनी केलेली आहे, असं आमचं याच्याबद्दलचं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून आम्ही या निष्कर्षाला आलेलो आहोत. सोलापूर मध्ये ही जी विधानसभेची निवडणूक झाली, जे मतदान झालं, ते मतदान, ही निवडणूक प्रक्रिया ही आचारसंहितेचा गंभीर भंग केलेली असल्यामुळे ती वैध असू शकत नाही. या निवडणुकीचा निकाल हा वैध असू शकत नाही. आणि म्हणून निवडणूक यंत्रणेने ही निवडणूक, हा निकाल अवैध आहे हे जाहीर करणं हे त्यांचं घटनादत्त कर्तव्य आहे. त्यांनी ते केलं पाहिजे. ते जर करणार नसते तर आम्हाला न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध दाद मागावी लागेल. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य समिती या अतिशय गंभीर अशा गुन्ह्याबद्दल आणि तो गुन्हा जो त्याला बळकटी देण्याचं काम जे निवडणूक यंत्रणेनं, सरकारी यंत्रणेनं केलेलं आहे, त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करून ही निवडणूक सोलापूरमध्येची रद्द करा अशी याचिका करण्याची मागणी आम्ही करायचा निर्णय आम्ही घेतला. एवढंच निवेदन मला या निमित्तानं करायचं होतं. मला असं वाटतं की आपण लोकशाहीचा खरोखरच चौथा स्तंभ आहोत हे प्रसार माध्यमांनी दाखवण्याची वेळ आलेली आहे. झाली निवडणूक संपली.